नमस्कार मित्रांनो, एलाईट वेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची एक मी अपडेट घेऊन आलेलो आहे, बॉन्ड्स संदर्भात. तर तुम्हाला माहीत असेल, की बॉन्ड्समध्ये फिक्स असे रिटर्न्स भेटतात, रिस्क कमी असते. त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची किंवा ती इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो, ह्या संदर्भात थोडीशी अपडेट घेत आहोत. ओके. तर तुम्ही आता पाहिलं असेल, मी एक तुमच्यासाठी एक IPO घेऊन आलेलो आहे. आत्तापर्यंत मी फक्त जे काही कंपन्यांचे IPO तुमच्यासाठी सांगत होतो. आज फर्स्ट टाईम बॉन्ड्सचा IPO ही कन्सेप्ट तुम्हाला मी सांगत आहे. ओके. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आपली पॉवर फायनान्स जी PFC कंपनी जी आहे ती त्यांनी काय केलेलं आहे, बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत. IPO घेऊन आलेले बॉन्ड संदर्भात लक्षात घ्या. इंटरेस्ट रेट दिसतोय आपल्याला 7.30% म्हणजे 7.30चा आपल्याला काय भेटणार आहे इथे इंटरेस्ट भेटणार आहे. टेन्युअर मित्रांनो किती आहे? 15 वर्षाचा टेन्युअर असेल. इंटरेस्ट पेआउट म्हणजे जो काही 7.30 पेआउट आपल्याला जो भेटणार आहे इंटरेस्टचा, तो वार्षिक भेटणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये सीरीज असते मित्रांनो. त्यानुसार सीरीजमध्ये हाय रिस्कमध्ये 10 वर्ष, 5 वर्ष असे देखील तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहेत. लक्षात घ्या. 7% असेल तर 5 इयर आहे टेन्युअर. 7.20 असेल तर 10 वर्ष. तुम्ही असं देखील चूज करू शकता. असं नाही की तुम्हाला 15 वर्षच थांबणं गरजेचं आहे. ओके. बट एक सीरीज असते. त्या सीरीजनुसार त्याच्यामध्ये क्रायटेरिया असतो की तुम्ही किती वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात. ओके. तर आता मी 5 वर्षाची 5 वर्षाचा टेन्युअर चूज केलेला आहे सीरीज 1मध्ये. ट्रिपल ए बॉन्ड आहे. ह्याच्यामध्ये पण ट्रिपल एमध्ये पण लक्षात घ्या रेटिंग असते. क्रिसिल असेल, केअर असेल, ICRA रेटिंग असेल. ह्या रेटिंग एजन्सी आहेत इंडियामध्ये. ह्याच्यानुसार बॉन्डचे टाइप असतात मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल लो रिस्क बॉन्ड, मॉडरेट रिस्क बॉन्ड आणि हाय रिस्क बॉन्ड. कधीही मी सजेस्ट करताना तुम्हाला ट्रिपल ए बॉन्ड किंवा AA+ बॉन्ड ओके, हे सजेस्ट करत जाईल. जिथं लो रिस्क आहे, जसं आपण एखाद्या याच्या ठिकाणी FD करतो. FDला जो आपल्याला रिटर्न्स भेटणार आहे, त्याच पद्धतीने रिटर्न्स ह्या ठिकाणी पण मिळतात. बट FDमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेलच. बट आता आपण काय करणार आहोत, ह्या जो काही PFCचा बॉन्ड्स आलेला आहे, त्या संदर्भात माहिती घेत आहोत. ओके. तर मित्रांनो, तुम्ही त्याच्यानंतर खाली पाहू शकता अप्लायची तारीख जी आहे ती 16 जानेवारीपासून चालू झालेली आहे. 30 जानेवारीपर्यंत त्याला आपण अप्लाय करू शकतो. अलॉटमेंट जी आहे ती 30 फेब्रुवारीला असेल आणि लिस्टिंग जी असेल ते 4 फेब्रुवारीला असेल. ओके. 500 करोडचा हा बॉन्ड इश्यू असणार आहे. कंपनीबद्दल तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नसावी. कंपनी खूप छान आहे. PFC आपली गव्हर्नमेंटचीच कंपनी असेल. ओके. त्यामध्ये तुम्ही इझिली इथनं अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते स्टॉक जे आहेत ते